चला स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग आपला कितवा चालू आहे आता 38वा. त्यातला टॉपिक कोणता आता रिव्हिजन साठी सुरू आहे? रांगेतील स्थान. चला वाचा पहिला प्रश्न काय दिलाय तो? एका रांगेत 15 मुली उभ्या आहेत तर मध्यभागी उभा असलेल्या निकिताचा क्रमांक कितवा? उभा नाही बाळानं, ते लिहिलंय काय? उभ्या लिहिलंय, बरोबर का? काय करायचंय? एका रांगेत एकूण किती? 15 मुली. इकडे 7 इकडे 7 सोडली. मध्ये कोण असणार आहे? निकिता. एकूण रांगेत मुली किती झाल्या आपल्या? त्याकडेला किती असणार आहेत? एकूण 15 झाल्या का? हो. मग बरोबर मध्यभागी म्हणजे इकडे किती सोडणार? 7 सात असणार का? मुली. हा, इकडच्या 7 इकडच्या 7 आणि इकडे पण पण आपण 7 कशा ओळखले हो? हा कारण 7 बाळा आता मध्ये 15 आहेत म्हणल्यावर एकूण रांगेत 15 आहेत म्हणल्यावर मध्यभाग किती असणार? 15. इकडे 7 म्हणजे इकडे किती? 7 14. हा आणि आपण मधला एक 15 पंधरा. असली हा, तर मधला वजा एक 1 करायचं. तर तिचा क्रमांक आठवायचा. वजा एक एवढं कशाला डोक्याला ताण घ्यायचा? उगाच ते सूत्र वगैरे कशाला लक्षात ठेवायचे? साधं कळतंय की नाही? 15च्या निम्म तर आपण करू शकत नाही. मग त्याच्यातनं वजा म्हणजे 14 झालं का? म्हणजे इकडे 7 आणि इकडे 7 आणि मधला एक किती असणार? तर 8वा. असं साधं लॉजिक वापरायचं. टीचर हा बोला, म्हणजे 8 नंबरला कोण असणार आहे? किती असणार? 8वा. हा 8वा कुणाचा क्रमांक येणार? निकिताचा, कारण की तिच्या इकडं 7 मुली असल्या तर नाही, तसं नाही. इकडनं ती 8वी आणि इकडनं जर मोजली तरी पण ती 8वी. 8वीच येणार. हा आलं का लक्षात? हो. हा पुढचा आता प्रश्न बघा बरं. एका रांगेत हा. दर्शनचा डावीकडून 9वा व हा उजवीकडून 11वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण मुली एकूण किती किती मुले? उभी आहेत? हा एका रांगेत दर्शनचा डावीकडून कितवा झालाय? कितवा 9वा. क्रमांक सांगितलाय? 9वा. 9वा. हा आणि मग इकडून कितवा येणार आहे? हा बोला बोला बोला, तुम्ही बोलत राहा, तुम्ही इकडे लक्ष देऊ नका. हा चला बोला. इकडे 10 इकडे 10. हा? तसं नाही. तिच्या त्याचा डावीकडून 9वा. हा. 11 अधिक 9 ऐका. अकरा एका रांगेत अधिक 9, दर्शनचा 20, डावीकडून 9 आहे का? ऐका, डावीकडून 9वा आणि तिकडून कितवा आहे? 11वा. 11. बरोबर का? हो. म्हणजेच येऊ का, इकडून आला का नाही, इकडून सुरुवात केली आपण तर इथं 9 क्रमांकाला तोच आला. इकडून आलो तेव्हा आपण कोण आला? इथं 11वा झाला. मग 11 आणि 9 आणि 11 आणि 9 किती झाले? 20. हा 20. आणि येऊ का, दर्शन आपण डबल मोजला ना, कारण 9व्याला पण दर्शनच होता आणि 11व्याला पण दर्शनच झाला. म्हणजेच एकाच रांगेत एक व्यक्ती डबल मोजली. हो. बरोबर का? कारण त्याच्यातनं एक वजा करा. हा म्हणून त्याच्यातनं काय तर करायचं? 19. वजा करा. 19. म्हणजेच काय झालं होतं आपलं? 11 अधिक 9 बरोबर 20 आलं होतं ना. मग 20 वजा 1 करायचं तर इथे येणार 19वा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे आपला? पहिला. हा पहिला. आलं का लक्षात कसं? हो. कारण काय वजा करायचं कळालं का? पाठ नाही करायचे ह्याच्यातले फॉर्म्युले लक्षात ठेवायचे की असं का केलं. कारण एकच व्यक्ती, दर्शन नावाची व्यक्ती डावीकडून 9वी मोजली, उजवीकडून 11वी मोजली. म्हणजे इकडं पण 9 मुलांच्या मध्ये पण त्याला धरलं आणि तिकडून येताना 11च्या मुलांच्या मध्ये पण धरलं. म्हणून ती व्यक्ती डबल झाली. म्हणून त्याच्यातनं काय करायचं? वजा करायचं. आलं का लक्षात? हो. कळालंय का? हो. घ्या आता नोट डाऊन करून. घ्या. लक्षात आलंय ना तसंच का वापरलं ते? 11 अधिक 9 त्यांची बेरीज वगैरे कशी आली, का तसंच घेतलेलं आहे. आणि असं ती उदाहरणं नाही डोळ्यासमोर आणायचे. दर्शन नाव असं कोणाच तरी किंवा आपणच त्या ठिकाणी आहोत तर आपल्याला दोन्हीकडने मोजणार, मग आपला नंबर कितवा येणार असं तरी इमॅजिन करून सोडवायचं. अगदी सगळ्याला सारखे फॉर्म्युले नाहीत करायचे. थोडं व्यावहारिकरित्या पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. चला झालंय, तिसरं घेऊया. चला वाचा तिसरा प्रश्न काय लिहिलाय बघा बरं. 35 विद्यार्थ्यांच्या वर्गात कोमलचा समोरून 15वा क्रमांक आहे तर मागून तिचा क्रमांक कितवा? टीचर मी सांगू? हा 20वा. कारण 35 वजा 15 हा. उत्तर आलं 20. बर 35 वजा 15. बर तुमचं काय? बोला तुमचं काय? तिचं पुढून 15वा असेल. विचार करून बाळा उत्तर द्यायचे. विचार करून. आन्सर चुकलेला आहे तुमचं. हा किती येणार? अरे बाळानो 35. तुम्ही काय म्हणालात? सगळ्यांच्यातनं 35 घेतलं का? आता मला सांगा 35 मध्ये कोमल असणार का नसणार?
असणार बरोबर का? हा. हा मग आणि वजा त्याच्यातनं किती केलं 15 म्हणालात बरोबर का? ही 15वी कोण आहे? 15वी कोण आहे वजा केलेली? मध्यवर्गीय असणारी ऐका सम 15वी कोमल कोण आहे? आहे. कोमलच आहे. ह्या 35 मध्ये पण कोमलला पकडली, 15 मध्ये पण कोमलला पकडली. मग एकच व्यक्ती 2 वेळा झाली ना. मग वजा एक. मग हे कोण लक्षात 19 घ्यायचं? आलं टीचर, पण 35 वजा 15 किती झालं? 35 वजा 15 20 आलं ग. आणि दोन्हीकडून पण मायनस केली ना. 35 मध्ये पण तिला पकडली होती आणि परत 15 मध्ये पण, म्हणजे 2 वेळा आपण तिला मायनस केली. मग 2 वेळा मायनस करणं योग्य होतं का? मग +2 आता. +2 कशाला? एकच प्लस के एकदा कोमलला धरायलाच लागणार ना आपल्याला. हे का आपण काय केलं, 35 मुली होत्या का नाही, त्याच्यात पण कोमल होती. तिथे एकदा कोमलला धरली, परत वजा तिचा क्रमांक 15 आहे, तर आपण डायरेक्ट 15च वजा केलं. म्हणजे परत आपण कोमलला पकडली का 2 वेळा? हो, पकडली. हा मग 2 वेळा वजा केली कोमलला. मग तसं करून चालणार आहे का? नाही. मग काय करणार, परत आलेल्या उत्तरामध्ये 20 + 1 करायचं बाळांनो. कोणता क्रमांक येणार? 21वा. आलं का लक्षात? 2 वेळा कशाला वजा केली? कोमल मध्ये 35 मध्ये पण गेली आणि परत 21व्या ह्याच्यामध्ये पण तिला आपण वजा केली. म्हणजे कोमलला घालवूनच टाकली आपण अखंड उदाहरणामधून. बरोबर आहे का? मग तिला ऍड करायला पाहिजे की नाही, म्हणून एकदा ऍड करायचं. 2 वेळा कशाला सांगा? काय 2 कोमल आहेत का त्याच्यामध्ये? हा आलं का लक्षात आता? त्याच्यामुळे कितवा क्रमांक येणार ह्याचा? 21वा. कळालं का आता कसं सोडवायचं ते? तिथं स्पष्ट नोट डाऊन करून घ्यायचं. 35 मध्ये पण कोमलला पकडली, त्याच्यानंतर 15वा क्रमांक पण आपण कोमलला पकडली, म्हणून कोमल ह्या व्यक्ती, कोमल नावाच्या व्यक्ती 2 वेळा झाल्या, म्हणून आपण परत एकदा ऍड केली तिला. बरोबर का? पुढचा वाचा आता. 15 मुलींच्या रांगेत डावीकडून 5व्या स्थानावर असलेल्या उभ्या असलेल्या साक्षीच्या उजवीकडून क्रमांक कितवा? हा कितवा? 15 मुलींच्या रांगेत आहेत बरोबर का? हा 15 मुलींची रांग आहे ही कारण समजूया. टीचर ती 5 मध्ये पिन आहे हा व 15 मध्ये पिन. थांबा ऐका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 झाले का बघा मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हा 15 मुलींच्या रांगेत डावीकडून 5व्या म्हणजेच कुठं आली? 1 2 3 4 5 खाली गई. इथं कोण आली? कोण आहे ते? साक्षी, पण ती डावीकडून आहे. हा डावीकडून साक्षी आली. परत काय सांगितलंय? उभ्या असलेल्या साक्षीचा उजवीकडून क्रमांक कितवा येईल? मग उजवीकडून कितवा येणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. पर्याय क्रमांक 3 11. आलं का लक्षात? टीचर मी कसं काढलं सांगू? 11. हा बोला. तुम्ही सांगितलं 15 वजा 5 हा. करायचं. होय, टीचर, मग तिच्यात तसंच 10 काढलं. आलं. पण आणि 10 10 आलं. अकरा. हा. पण त्या साक्षीला आपण डबल डबल वेळा काढलंय. मायनस केली. व्हेरी गुड. त्यामुळे म्हणून आपलं उत्तर आलंय 11 +1. +1 करायचं. आलं का लक्षात? हो. आता हे तुम्हाला असं डायग्रामॅटिकली आकृती काढून का दाखवलं? कारण तुमची कन्सेप्ट नीट क्लिअर व्हावी ह्याच्यासाठी. बरोबर आहे का? आता ठेव का आपण सगळ्या 15 मध्ये पण साक्षीला मोजली बरोबर का? आणि वजा परत किती करणार? 5वा पण नंबर करणार. मग 15 आणि किती झाले हे? वजा 5. 15 आणि 5 20. हा 15 वजा करायचं रे बाळा. डबल मोजतो ना तिथं. 15 वजा 5 किती झालं? 15 वजा 5 10. हा 10 झालं. मग आपण तिला 2 वेळा वजा केली का हा, नाही? म्हणून लॉजिक परत- आहे. हा 2 वेळा कुठं केली कळालं का? 15 मुलींच्यात पण पकडली आणि परत तिचा क्रमांक 5वा म्हणून पण तिला आपण वजा केली. म्हणून इथं काय केलं आपण? ते 10 लगा आणि 10 + 1 करून किती आलं? तर 11. ऑप्शन नंबर किती आहे तुमचा? तिसरा. हा कळालं का आता कसं करायचंय? हा आता मी जसं सांगितलंय तसं तुमच्या भाषेमध्ये पण वहीमध्ये नोट करून ठेवायचं आणि अशी आकृती काढल्या तशी पण दाखवा. कळालंय का? हो. या. आपल्या आपल्या भाषेत जसं समजलंय ना तसं नोट डाऊन करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला ते कायम उपयोगाला येतंय. लक्षात आलंय का? बाळा आकृती का काढली नाहीस? काढली का? तू का काढली नाहीस? मला कळलंय की लिहिलंय टीचर.
मला कळलं की इथं लिहिलं नंतर त्याच्या प्रश्नाच्या खाली नंतर तुम्ही हा सांगितलं तसं. असा विचार आपल्याला परीक्षेच्या वेळेस पण आला पाहिजे की आपण डबल का करतो, त्याच्यातनं वजा का करतो, असं विचारपूर्वक नुसतं वाचायला आलं म्हणजे बाळा होत नाही बोर्डवरचं. तर त्या वाचलेल्या प्रश्नांचं आकलन झालं ना तर आपण ते वाचलेलं योग्य आहे म्हणायचं. नाहीतर काय मग पहिली दुसरी पोर वाचतेच की, बरोबर काय छोटी सिनियरची पण वाचतेच की, पण तसं नको आहे. चला वाचा पाचवा काय दिलाय बघा बरं. एका रांगेत अस्मिता ही उजवीकडून 11व्या वर ऐका, एका रांगेत अस्मिता उजवीकडून 11वी हा व व डावीकडून 7व्या स्थानावर आहे. आता तर त्याच ह्याच्यावरून आपल्याला काय कळालं सांगा. रांगेत किती मुले आहेत हे कळालं का? हो. हा किती येणार सांगा. इकडं उजवीकडे 11 हा, व आणि डावीकडे सातवी. 7 बरोबर त्यांची बेरीज 18. हा 18 बरोबर आहे. हा 18 हा 18 आणि पुढे काय करणार मग? 18 एक. आणि वजा वजा 1. एक. का बरं वजा एक? कारण अस्मिता डबल डबल वेळा धरलंय. 7 मध्ये पिन धरलंय, 11 मध्ये पिन धरलंय. छान. म्हणजे किती आलं? उजवीकडून तिला 11वी मोजल्यात आणि हा. डावीकडून 7वी पण म्हणजे ती एकच आहे. अस्मिता 2 वेळा पकडल्यात आपण. हा म्हणजे अस्मिता 2 वेळा नाहीये. हा मग एकूण किती येणार आपल्याकडे? 11 आणि 17 7 किती झालं 17. होतं? 18. 18 वजा 1 म्हणजे 17. मुली आल्या का हो. सगळ्या मिळून? हा बोला पुढे काय सांगितलंय? तर नीलम त्याच रांगेत हा, नीलम हा तर तर त्याच त्याच रांगेत नीलम ही डावीकडून 11वी असल्यास हा त्या दोघींच्या दरम्यान किती मुली असतील? हा म्हणजे अस्मिताला कुणीकडून आपण धरले होते? एका रांगेत अस्मिता उजवीकडून होय. 11वी आणि बरोबर का? डावीकडून हा. पिन 7वी धरली होती. बर मग आता आपल्याकडे बघा मुलं किती होणार आहे त्याच्यातलं. एकूण मुली 17 झाल्या हो. का? अस्मिताला उजवीकडून किती आहे आपली? 11वी 11वी. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आली का इथं अस्मिता? आली. अस्मिता आणि टोटल मुली किती आहेत आपल्याकडे? टोटल 17. मुली होय 11 12 13 14 15 16 आणि ही एक 17 झाली का एवढं? हा तर त्याच रांगेत नीलम ही डावीकडून 11वी आहे. नीलम किती आहे? डावीकडून 11वी बरोबर. मग बघूयात आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. इथे हा नीलम. इथं कोण आली आहे? नीलम. हा मग प्रश्न काय विचारलाय सांगा बरं. त्या दोघींच्या त्या मध्ये दोघींच्या मध्ये 3 मुली. 3 मुली आल्या. तीन 3 मुली. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे? 4. चौथा. झालं का क्लिअर? हो. हा त्याच्यामुळे थापा मारायच्या नाही. नाही तर असं समजावून तिच्या घेऊन रस्त्यात कृती करायचं. काढायची त्याच्यात. काढायची बाळांनो. अगोदर सगळ्या मुली कळाल्या ना 17 मुली आहेत म्हणून आपण असं करू शकतो. आले का लक्षात आता? सोडवा आता. प्रश्न नुसता वाचायचा नाही, काय लिहिलंय हे पण आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्यामुळे दोघींच्या मध्ये किती येणार मुली? 3. अगोदर बेसिक कळालं का नाही मग त्याच्यावरच्या काही एखादी दुसरी शॉर्ट ट्रिक असली ना तर कळते. आपल्याला बेसिक कळणं गरजेचं आहे. डावी बाजू कोणती आहे, उजवी बाजू कोणती आहे, त्यातनं वजा का करायचं, अधिक का करायचं असं. नाही बाळा ते किडे खायला आलेलं असतं काय नाही. आपण नाही घाबरवायचं. आपण घाबरवल्यावर तिला अन्न कोणतं येणार सांग. तिची पण मुलं बाळा उपाशी राहतील ना. त्यामुळे आपण किडांना वगैरे नाही काही करायचं. स्वतःहून काय मारायचं नाही. ते आपल्याला काही त्रास देतात का? काय देतात का सांग. उलट किडं खायला लागलेत ना, खाऊ देत नाही. चला नेक्स्ट 6वा बघूया. चला वाचा 6वा प्रश्न बघा बरं काय दिलाय. हा रांगेत मेथिलीच्या दोन्ही बाजूंनी 12व्या क्रमांक. दोन्ही बाजूनी कसं वाचताय बाळा? दोन्ही दोन्ही बाजूंनी 12वा क्रमांक आहे. तर रांगेतील एकूण मुलींची संख्या किती? टीचर मी सांगू? हा. इकडे पण 12 धरल्या, इकडे पण 12 धरल्या. ती
इकडे पिन आहे 12व्या ह्याच्यात आणि इकडे पिन 12व्या, मग 12 अधिक 12 24 व त्याच्यातनं 1 वजा केलं 23. हा, का बरं एक वजा करायचं? कारण ती दोन्ही एकाला ह्याच्यात आहे. 2 वेळा पकडले एकाला आपण. 2 वेळा इकडं पिन और इकडे पिन पकडल्या. समजलं की रे लगेच. बरोबर आहे, 12 अधिक 12, कारण मैथिली दोन्हीकडे पण पकडली ना 12 मध्ये, मग 2 वेळा नकोय म्हणून परत काय करायचं, 24 वजा 1 म्हणजेच किती आलं उत्तर 23. ऑप्शन क्रमांक कितवा येणार? 4था. हा, छान. समजलं की रे? हो. लक्षात आलं पटकन. चला 7वा वाचा आता. निकिता एका रांगेत मध्यभागी उभी असून तिचा 8वा क्रमांक आहे, तर त्याच रांगेत एकूण किती मुली आहेत? हा, एकूण किती मुली आहेत? टीचर आधी आपण सगळी अशी रांग काढून द्यायची. थांबायचं आहे. एका हो का? रांगेत. काय सांगितलंय, रांगेत मध्यभागी उभी असून तिचा बाळांना 8वा क्रमांक आहे रे. ऐका, मध्यभागी उभी आहे म्हणजे समजा हा मध्यभाग आहे आणि तिचा 8वा क्रमांक आहे, मग इकडे किती असणार? आणि टीचर इकडे किती 15. हा, बरोबर आहे की. कारण की टीचर अचानकची 7, मग 7 7 ती 14 आणि ते 1 8 15. 15. झालं. किती येणार उत्तर त्याचं? 15. आलं का लक्षात? आकृती पण टीचर नाही काढावी लागत. हा, काढावीच लागत नाही कारण 4 ती मध्यभागी आहे. होय, आठ इकडे 16 वजा आणि 1 इकडे 7 असणार. इकडे हो. 7 आणि इकडे 7 रे. आणि 14. मधला एक तिचा 8वा. 8वा, 8 पकडशीला, ऐका, नाही, 8 नाही. चुकून पकडशीला तो तिचा क्रमांक आहे. बरोबर क्रमांक का? आहे तिचा क्रमांक. हा, त्याच्यामुळे नाहीतर असं म्हणणार इकडचे 7 7 7 14 आणि ही एक 8 नाहीये, तर 8वा हा तिचा क्रमांक आहे म्हणजे ती निकिता एकटीच आहे. बरोबर का? हो. म्हणून इकडच्या ह्या 7 मुली, ह्या 7 मुली ही आणि 15. हिचा- हा, निकिता हिचा 8वा क्रमांक आहे. मी लिहून ठेवते नाहीतर परत चुकवशीला. ही व्यक्ती एकच झाली ना इथं, म्हणून इथं 1 टाकते म्हणजे 7. किती येणार? 7 अधिक 1 अधिक 7 म्हणजेच किती आलं तर 15 हे उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक किती आहे? दुसरा. आलं का लक्षात? सोडवा. कळालेत ना नक्की? इथं सोडवून झालेल्या टॉपिकचं परत घरात रिव्हिजन करून त्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवायचे, नाहीतर इथं झालंय परत कशाला करू असं म्हणत अजिबात बसायचं नाही. जमलंय ना कसं काढायचं ते? चला वाचा. 8वा प्रश्न काय दिलाय बघा बरं. कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले आहेत. जर प्रत्येक रांगेत 15 मुले असतील तर मैदानावरील सर्व मुलांच्या हाताची संख्या किती असेल? टीचर मी सांगू? बोला. टीचर खरं 15 मुले असतील म्हणलं इकडे पण 15 तिकडे पण 15, मग तिचे आपल्याला दुप्पट काढायचे म्हणलं 15 गुणुले 15. 15चा टीचर मी सांगू? नाही, टीचर नाही. बाळा, टीचर सांगू? प्रश्न तू नीट वाचला नाही. टीचर, मी कवायतीसाठी सांगू टीचर? जेवढ्या रांगा आहेत तेवढीच तेवढीच मुले. मुले. जेवढ्या टीचर, मी रांगा आहेत सांगू? तेवढीच तेवढीच मुले आहेत. टीचर, मी म्हणजे सांगू? जेवढ्या रांगा म्हणजे इकडं टीचर, जेवढ्या मी रांगा सांगू? म्हणजे एका रांगेत 7 मुलं असली तर रांगा सुद्धा 7 असणार हो. आहे बाळा. टीचर, मी मुलं सांगू? किती होणार? हा, सांग. आपण जेवढ्या रांगा तेवढीच मुले, मग गुणाकार हे वर्ग असतो त्याचा. हा. पण टीचर 15चा वर्ग 225 आला, हा. पण त्यांच्या हातांचे विचारले म्हणजे 225 गुणुले 2. हा, छान. आलं का लक्षात बाळा? ऐक, तू प्रश्न नीट वाचला नाहीस. कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत का नाही, जेवढ्या रांगा आहेत त्या, समज कवायतीला 2, मला आता उदाहरण दे. आता तर कवायतीमध्ये का नाही, समज आता 2 रांगा आहेत. हा एका रांगेत 2 मुलं आहेत, मग 2 रांगातली मुलं किती झाली? 4 म्हणजे त्याचा वर्ग झाला. ऐका घे, काय केलं? जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले. हा, मग काय करणार तू? मी काय सांगते बघ. एका रांगेत त्यांची म्हणजे गुणुले करणार. ठेव. आता मला दुसरा प्रश्न, बाकीच्या कोणी बोलायचं नाही. समज एका रांगेत 3 मुलं आहेत. हा. लक्ष द्या, ऐका. हा. हा, लक्ष दे व्यवस्थित. एका रांगेत किती आहे? 3 मुलं आहेत, बरोबर का? अशा रांगातून 3 केल्या, मग प्रत्येक रांगेत 3 मुलं, हो. तर एकूण मुलं किती होणार? एकूण मुले हा, किती होणार मग? किती होणार सांग? एका 9. रांगेत 9. बर, आता मला पुढचं सांग. ठेव. एका रांगेत 4 मुलं आहेत. एका रांगेत
4 मुलं आहेत. अशा मी 4 रांगा केल्या तर मुलं किती होणार? 16. काय केलंस तू ह्याला? कारण इकडे पिन 4 आहेत व तिकडे पिन 4 आहेत. तिकडचा काय प्रश्न येतो रे? कारण एकातच 4 आहे म्हणलं एका ओळीला तिची 4 दुप्पट झाले. काढायची. ऐक, ही पहिली लाईन आहे, ही हा. 1, ही दुसरी, ही तिसरी आणि 4. दुप्पट नाही काढायचं बाळा, ह्याला दुप्पट म्हणत नसते. इथला 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. 1 2 3 4. आता मी काय म्हणाले बघा, जेवढ्या रांगायच्या, रांगा किती येत्या? 4 आहेत. 4 आहेत. प्रत्येक रांगेत किती मुलं आहेत? 4. मग ह्याच्यातली 4, ह्याच्यातली 4, ह्याच्यातली 4, किती झाली मुलं? 4, इथले 4, इथले 4 आणि इथली 4, किती झाली 16. सगळे मिळून? किती होणार? 16 होणार का? हा, म्हणजे तिथे एक लक्षात ठेवायचं असतं बाळा, एकीकडे तिकडे असलं काही म्हणायचं नसतं. ही असा विचार करायचा. नीट प्रश्न काय आहे तो समजावून घ्यायचा. तर रांगांचा संपला की विषय, कवायतीचा विषय चाललाय आपला. त्यामुळे एका रांगेत नीट प्रश्न वाचायचा काय दिलाय तो. इथं काय असतं तर एक प्रकारचा वर्ग होतो. 4 गुणिले 4 म्हणजे तो वर्ग झाला. तसंच इथं लॉजिक काय करायचं, प्रत्येक रांगेत 15. आता आपल्याला 15 मुलं काढायला, ऐक, 15 मुलं आणि 15 रांगा काढणं आपल्याला आता इथं शक्य नाही. हा, पेपरला गेल्यावर जर आपण रांगा भरत बसलो, आता इथं 15 विचारलंय, जर एखाद्या वेळेस तरी एका रांगेत 100 मुलं आहेत, 100 रांगा आहेत असं विचारलं तर काही 100 रांगा काढत बसणार का आपण? 100 मुलं काढत बसणार का? नाही. मग साधं लॉजिक वापरायचं, जेवढ्या रांगात तेवढीच मुले, म्हणजेच काय असतं तर त्यांचा वर्ग करायचा. हा, म्हणून इथं कितीचा वर्ग होणार आता? 15 गुणिले 15 किती येतो? 1525. 225. पण एका मुलाला हात किती असते? 2. बरोबर आहे का? आता कधीतरी एक्सेप्शनल केस असते की एखाद्या मुलाचा हात मोडू शकतो, पण आपण असं निगेटिव्ह विचार करायचा का? नाही. आपण सगळ्या मुलांना त्यांनी दिलं नसलं, कधी कधी ते देतात की प्रत्येकी मुलाला 2 हात आहेत, बरोबर. मग 225 मुलं आहेत म्हणल्यावर हात किती होणार? 225 गुणिले तू 2. एकटाच, तुला हात किती आहेत? 2. मग असं आपल्याकडे मुलं 225 आहेत, हात किती होणार? 225 गुणिले 2. 225 गुणिले 2 करायचं. हा, कारण आपल्याला हात 2 आहे. 225 गुणिले 2 किती झालं? 5 गुणिले 10 0 हातचा एक गेला, 4 4 5. 5 आणि 4. 2 4. 450. 200 200 200 400 झाले आणि 25 आणि 25 50 अशी डबल केली असती तरी चालत पर्याय क्रमांक होतं. 3. ऑप्शन क्रमांक किती येणार आहे? तिसरा. कळालं का आता? हो. हा, चौथा पुढचा सांगा. हा, एका रांगेत अथर्वच्या मागे वाचा दोघं. हा, 15 व पुढे 7 विद्यार्थी हा. आहे, तर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा असेल? असेल. मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा किती 15 आणि 7 वजा 1 टीचर. 15 अधिक 7. हा, का बरं? कारण एका रांगेत अथर्वच्या माग 15 दिल्या हा, मागं आणि 15. पुढे 7 दिल्या. हा, पण मग त्या ऐका, डबल ऐका, कारण तुझ्याच पाठीमागं 15 धरूया. पुढची किती आली? 7 अथर्व आहे असं समजायचं. पाठीमागं मला 15 ह्याच्यात पिन धरलंय त्याच्यात पिन कुठं धरलंय? अजून म्हणजे धरलंय का? मी काय नाही. सांगते आहे, तुझ्या पाठी अथर्व म्हणजे तू हा. आहेस. तुझ्या पाठीमागे किती आहे? 7 नाही हा किती 7 सांगितले? मागे 15 मागे आहे. 15 हा. व पुढे 7. हा, मग किती झाली मुलं सांग? 15 आणि 7 22. 22. हा, आणि अजून मग एकूण किती होणार? एकूण हा? 22 होणार. 22 वजा 1 21. कसं पायी वजा करायचं? का वजा करायचं? कारण त्याला आपण डबल कुठं धरलाय अजून? अरे बाळा, तूच अथर्वायस हा, ना. double तुझ्या मागे double. 15 आहेत, तुझ्या पुढे 7 आहेत. हा. मग किती झाली मुलं सगळी? 17 22 झाली. आणि तुला कुठं सोडायचं? तू रांगेतच आहेस 23 ना? झाली. हा, 23 मुलं झाली. तू स्वतः आहेस असं विचार कर ना. त्याच्याशिवाय कसं कळेल? काय पण सगळ्याला इकडं तिकडं नाही म्हणायचं रे. काय कन्सेप्ट सांगितलं ना ती बाळानं नीट समजावून घ्या. तेव्हा अथर्व मध्ये ठेवला. अथर्वच्या मागे 15 होती आणि पुढं 7 झाली, म्हणजे 15 आणि 7 22. आणि स्वतः एक अथर्व नको का, म्हणून 15 आणि 7 22 करायचं. अधिक अथर्व आला म्हणजेच हे किती झाले तर 23 मुलं झाली का? हो. हा, परत काय विचारलंय तर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा असेल? मग एकूण विद्यार्थी 23 आहेत. हो, मग 23. मग मधला विद्यार्थी कितीला येणार? 11 12 11 की 11 11 दून 22 आणि मधला एक 12. हा, मग त्याचा कितवा नंबर येणार? 12. 12वा. कारण इकडे 11 राहिले का? 23 आहेत ना सगळे मिळून, म्हणून 23च्या निम्म होत नाहीये, म्हणून आपण 22 करणार. आणि 22 इकडे 11 इकडे 11 झाले आणि मधला एक मुलगा असणार. त्याचा जो आहे कोण आहे तो? हा, नाही विचार कोण आहे असं दिलेलं नाही, फक्त मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा. तर कितवा येणार त्याचा क्रमांक? 12वा. हा, कारण काय असणार आहे ह्याचा? इथं 11, इथं बरोबर 12वाला आणि ह्या बाजूला ह्याच्यापासून जर सुरुवात केली तर इथली मधली किती झाली?
मुलं झाली इकडून इकडं, आणि परत हा कितवा झाला बरोबर इथला हा 12वा, आणि इकडची आलेली ही किती झाली 11. मग 11 आणि 11 22, आणि हा मधला एक झाला तो 23. म्हणजे पर्याय क्रमांक कितवा येणार आहे दुसरा. आलं का लक्षात आता? कळेल का आता? हा, नीट समजावून घ्यायचं. प्रश्न काय सांगितलाय नुसतं वाचायला आलं म्हणजे होत नाही रे बाळांनो, त्या प्रश्नाचं आकलन झालं पाहिजे. कसं सोडवून देत्या. आले का लक्षात कसं घ्यायचं होतं ते? हा, त्याचा 12वाच का क्रमांक आला कळालं का आता? आणि अथर्व आहे तिथं आपणच समजायचं. मग आपण धरल्यावर रांगेत किती मुलं होणार, मागं 15, पुढं 7 आहेत, आणि आपण स्वतः 1 8 असं पकडायला पाहिजे का नको? मग 15 आणि 7, आणि आपला 8वा क्रमांकावर आहे, 8 मुलं नव्हे आपण. म्हणजे 15 आणि 7 22, आणि आपण स्वतः 1 झालेलं 23. हा, मग 23 तर मध्यभागी कोण येणार? मग इकडं 11 सोडली, इकडं 11 सोडली, आणि मग मधल्या बरोबर त्याचा क्रमांक 24 वाल्याला मध्यभागच येत नाही बाळा. 24 ला कसा मध्यभाग येईल? विषम. हा, कारण इकडं 12 24 झाली, आणि मधला एक 25. हा, समसंख्यांना मधला भाग येत नसतोय. समसंख्यांना मग मधले 2 2 धरायला लागते, तसं असतं. कळालंय का आता नक्की? ह्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवणार का आता? ट्राय करून बघायचे. जे जमलेलं नाही ते माझं मी बोर्डवर सोडवून देते, पण किमान ट्राय केला तर. नाहीतर तुम्ही नुसतं प्रश्न वाचून म्हणणार आम्ही ट्राय केलं, मग अशी सोडवून देणार नाही. त्यातलं काय आकलन झालं ते मला सांगायचं. कुठं प्रॉब्लेम येतोय तिथनं पुढं मी सोडवून देते. चला नेक्स्ट. चला 10वा प्रश्न बघा काय लिहिलेला आहे तो. एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत, बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. ठीक आहे. प्रश्न नीट वाचा. मगाशी पण आपल्याला झालेला होता अशा प्रकारचा प्रश्न. तर बघा, जेवढ्या बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा येतात तेवढेच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. ठीक आहे. म्हणजे जेवढ्या, समजा आता किती मगाशी मी सांगितलं होतं बघा, जर 4 रांगा असल्या तर प्रत्येक रांगेमध्ये किती असणार? 4 असणार. जर समजा रांग्या 2 असल्या तर प्रत्येक रांगेमध्ये किती असणार? 2 2. म्हणजे किती झाली मुलं? 4 झाली. समजा रांगा 3 आहेत त्या, आणि 3 रांगेमध्ये प्रत्येक रांगेमध्ये 3 3 मुलं, म्हणजे ह्या 3 3 आणि 3, म्हणजे एकूण किती मुलं झाली? 9. म्हणजे आपण इथं काय करतोय तर त्या संख्येचा डायरेक्ट वर्ग करतोय. मग आपल्याला एक्झामला तेवढा वेळ नसतो की प्रत्येक वेळेस रांगा काढून बघा, तेवढीच मुलं बसवून बघा, एवढं पॉसिबल नसतं. मग सिंपल ट्रिक काय वापरायची, तर जेवढी रांगा आहेत तेवढीच झाड आहेत. ह्याचा अर्थ काय असणार आहे? दोन्ही संख्या सेम असणार ना. इथंपर्यंत तरी कळतंय, जेवढी रांगा आहेत तेवढीच झाडे, म्हणजे काय तर दोन्ही संख्या सेम असणार आहेत. त्याच्यामुळे सेम जेव्हा संख्यांचा गुणाकार होतो तर तो काय असतं? वर्ग संख्या मिळतो. म्हणून डायरेक्ट असले प्रश्न आले ना तर तुम्ही काय करायचं? तेवढीच आहेत. तर पुढचा बघा, प्रत्येक रांगेत 16 झाडे असल्यास बागेत एकूण किती झाडे आहेत? आपल्याला एका रांगेमध्ये 16 दिले. अशा किती? एका रांगेत 16 झाडायची, म्हणजे अशा किती रांगा करायच्यात आपल्याला? 16. म्हणजेच काय करायचं? 16 गुणिले 16 करायचं. डायरेक्ट 16 गुणिले 16. आता 16चा वर्ग तर सगळ्यांचा 5 आहे. तो किती येते? तो 256. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर येईल? तर ह्याच्यामधला 3रा ऑप्शन क्रमांक तुमचा बरोबर असेल. आलेत लक्षात कसं सोडवायचं होतं किंवा काय करायचं आहे ते? आता जेवढं मी स्पष्टीकरण सांगितलंय ते व्यवस्थित नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा की असंच काय सांगितलेलं आहे ते. मग अशा मगाशी पण आला होता ना काहीतरी 15चा वर्ग होता बघा. 15 मुलं तेवढीच कवायतीसाठी एका रांगेमध्ये 15 मुलं आहेत तर तेवढ्याच रांगा पण आहेत. तर मग त्याचा आणि त्याच्यात हातांची संख्या विचारली होती, त्यामुळे आपण काय केलं होतं? 15चा वर्ग करून परत 225 गुणिले 2 केलं होतं. ठीक आहे. त्याच प्रकारचा हा पण प्रश्न होता. पुढचा बघा आता 11वा काय केलंय? दोऱ्यांचे 12 तुकडे जोडून, दोऱ्यांचे किती जोडायचे बघा? 12 तुकडे जोडायचे. दोरा कळतो सगळ्यांना, ते ह्याला मशीनला वगैरे कपडे शिवताना वापरतात तो दोरा, किंवा दुसरा कुठलाही असू दे दोरा, पण दोरा घ्यायचा एवढा खरं. त्याच्यातलं काय करा, एक मोठा दोरा तयार केला तर एकूण किती गाठी माराव्या लागतील? काय दिलंय? दोऱ्यांचे 12 तुकडं, म्हणजे वेगवेगळं असं 12 तुकडं आहेत बरोबर. मग 12 तुकडं जोडायचं तर गाठी किती मारायला लागणार? जोडायचं म्हणलं
म्हटल्यावर त्याला गाठ मारली पाहिजे ना, तर तो जोडेल. एक सिंपल सांगते बघा. हा एक तुकडा आहे झाला, हा दुसरा घेऊया. मला सांगा, दोन तुकडे जोडताना आपल्याला गाठ इथं किती, एकच मारायला लागली. त्यानंतर पुढचं बघा. आता समजा इकडं मी दाखवते. परत इथं एक तुकडा आहे, हे बघा, हा एक तुकडा घेतला, हा दुसरा तुकडा आहे. दोन तुकडे माझ्याकडे झाले. जेव्हा दोन तुकडे होतात ना, तेव्हा मला एक गाठ मारावी लागते. बघा आता एक मारली का. आता मी तिसरा तुकडा घेते. ठीक आहे, पहिले दोन होते, दोन तुकडे होते, आता तिसरा घेतला. परत इथे एक गाठ मारली. बघा बरं, तुकडे किती झाले, 3 तुकडे, आणि गाठी किती मारायला लागल्या, 2. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल काय तिथं म्हणजे कुठलं क्रिया सुरू आहे ते. त्यानंतरच बघा. काय केलं, ज्यावेळेस आपण आता एक तुकडा 3 तुकडे आहेत बरोबर काय, सॉरी 1 2 3 आणि 4. ज्यावेळेस आपण 4 तुकडे घेतले तेव्हा गाठी किती मारायला लागल्या, फक्त 3. नीट ऐका, 4 तुकडे घेतले त्यावेळेस गाठी किती झाल्या, 3. म्हणजे लक्षात येत असेल मी काय करत चाललं ते. त्यानंतरच बघा, पुढचा अजून एक तुकडा घेऊया. ठीक आहे, हा जोडला. बघा बरं, आता परत किती झाल्या, हे बघा, हा एक तुकडा 2 झाला, 3 4 आणि 5. 5 तुकडे झाले. गाठी किती झाल्या बघा, 1 2 3 4. 4च फक्त गाठी झाल्या. ह्याचा अर्थ तुम्ही विचार करा की 1 न कमी होणार ना तो. मग आपल्याकडे जर 12 तुकडं जोडायचंय तर गाठी किती मारायला लागणार, तर 1 न कमी करायचं. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल, कारण 2 तुकडं जोडलं की 1 गाठ मारावी लागते. ह्याचा अर्थ 12 तुकडे जेव्हा आपण जोडू ना, तेव्हा तुम्हाला 11 गाठी माराव्या लागणार. म्हणून काय करायचं, 12 वजा 1 काय देणार, 11. म्हणून 11 गाठी माराव्या लागतील. ठीक आहे, 11वा ऑप्शन बघा 3 नंबरचा आहे. 11 गाठी माराव्या लागतील. आलेत लक्षात कशा पद्धतीनं सोडवलेला आहे तो प्रश्न. नीट व्यवस्थित बघून घ्या कसा सोडवलेला आहे, काय करायला लागतं. मी एक्सप्लेनेशन व्यवस्थित दिलंय, स्पष्टीकरण त्याचं सांगितलेलं आहे. तर नीट बघून व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. कारण अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला सांगितल्याशिवाय तर कळणार नाहीयेत. कारण स्वतः अभ्यास करायला लागलात ना, तर मग अशा किती गाठी काय मारत बसणार आहात का सांगा. नाही तर मग असं उदाहरण घेऊन सांगितलंय, क्लिअर करा. आलेत लक्षात. चला घ्या सगळ्यांनी नोट डाऊन करून. वरचा लक्षात आला असेल, जेवढ्या रांगा असतात तेवढे प्रत्येक रांगे तेवढीच झाडे असल्यानंतर काय करायचं असतं, तर वर्ग करायचा. आणि जर गाठींचा प्रश्न आला तर जेवढे तुकडे जोडायचे त्याला वजा 1. आणि काय करायचं, असले प्रश्न सोडवतो ना तेव्हा सिंपल साधी उदाहरणं घेऊन. आता इथं 12 तुकडे दिले तर 12 तुकड्यांचं उदाहरण न घेता 1 तुकडा जोडायला, म्हणजे 2 तुकडे जोडले, 1 तर तुकडा नाही जोडू शकत, 1 तुकडा दुसरं कुणाला तर जोडायला लागणार ना. म्हणजे ह्याचा अर्थ 2 तुकडे जोडण्यासाठी 1 गाठ मारायला लागली, 3 तुकडे जोडण्यासाठी किती, असा विचार करून मग 12 गाठीसाठी जायचं. नाही डायरेक्ट 12 म्हटलं का ते लक्षातच येणार नाही तुमच्या. आणि अशा प्रश्नांचा सराव घरी करणं गरजेचं आहे. ऑन दी स्पॉट पेपरलाही आठवेल. जर सराव नसेल तर कसं आठवेल ना तेव्हा. त्याच्यामुळे त्याच्यासाठी घरी सराव असणं खूप गरजेचं आहे. झालंय नोट डाऊन करून. नाही दंगा करायचा, आपापसात पण कुजबुज नाही करायची. लक्षात आलंय ना आता, तर सोडवायचं आणि आपला पण स्वतः ट्राय करायचं ना. समजावून दिलंय म्हटल्यावर लक्षात यायलाच पाहिजे. हो, सोडवायचेच बाकीचे पण. देते की सोडवून, 1च मिनिट थांबा. झालं की तुमचं लिहून झालं की मी लगेच 12वा प्रश्न घेणारच आहे. लगेच सोडवून देते. तुमच्या कोणत्याही शंका असू देत, क्लिअर करून देते, मग झालं. पण पेपरला मार्क्स चांगलं पडणं गरजेचं आहे. मी वारंवार हे सांगत असते. नाहीतर मग मी इतकं शिकवणार आणि तुमचं काय सांगा, मला पण वाईट वाटणार ना मग. नेक्स्ट आहे काय दिलेलं आहे बघा. बसच्या रांगेमध्ये प्रत्येक महिलेपुढे, बसच्या रांगेमध्ये प्रत्येक महिलेपुढे किती, तर 5 पुरुष उभे आहेत. 5 पुरुष उभे आहेत. एकूण 35 पुरुष या रांगेत उभे असतील तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत, असा प्रश्न विचारलाय. आता प्रत्येक महिलेपुढे किती आलेत, 5 पुरुष आहेत. ठीक आहे,
म्हणजेच किती झाले बघा त्याचे, प्रत्येक महिलेपुढे 5 इथं प्रत्येक महिले बसच्या रांगेमध्ये प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष उभे आहेत. एकूण 35 पुरुष झालेत बरोबर. तर काय करूया आपण, प्रत्येक इथे एक महिला करूया. इथं म्हणजे इथले 7 झाले, इथं 7 झाले. ही कोण झाली महिला, ही पण कोण आली महिला. परत 7, परत इथं महिला, परत किती झाले बघा, परत महिला करूया. म्हणजे आपल्याला 35 पर्यंत जायचंय. 7 7, परत इथं 7 झाले, इथं 7 झाले. 7 14 7 21 7 चोक 28 झाले. परत इथे एक महिला करूया, म्हणजे परत इथं 7 झाले. बघा बरं आता किती होणार. तर काय विचारलंय, एकूण 35 पुरुष झाले का बघा. 7 14 7 21 7 चोक 28 आणि 7 5 35 पुरुष झाले. तरी काय प्रश्न विचारलाय, तर उभे असतील तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत. म्हणजेच हे किती झाले बघा 35 आणि महिला किती झाल्या 1 2 3 4 5 बरोबर. 35 आणि किती होणार ते 35 आणि प्रत्येक महिलेपुढे 5 7 नाहीयेत 5 दिलेले आहेत. सॉरी काय झालं होतं, प्रत्येक महिलेपुढे 5 सांगितले बरोबर. इथं 5 इथं 5, तरी म्हटल्यानंतर कसं काही चुकलं. 5 आणि परत इथं 5, किती प्रत्येक महिलेपुढे किती सांगितले होते 5 आणि एकूण 35 पाहिजेत. 5 10 15 20 25, परत 5 आलं, परत पुन्हा इथं पुन्हा 5 झाले. बघा बरं आता 35 झाले का सगळे. 5 10 15 20 25 30 आणि 35. ठीक आहे, 35 पुरुष तर आले आपल्याकडं. मग महिला किती झाल्या त्यांनी विचारले काय, 35 पुरुष आणि त्या महिला किती मिळून नाही, हे सगळे रांगेत मुलं किती आहेत असा त्यांचा प्रश्न आहे. तर किती महिला आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. म्हणजे ऑलरेडी 35 पुरुष आणि अधिक 7 महिला, म्हणजेच एकूण त्यांची बेरीज किती होणार बघा. 35 अधिक 7 करूया, म्हणजेच आलेली बेरीज किती झाली तर 42. 42 ऑप्शन क्रमांक तुमचा दुसरा असणार आहे. आलेत लक्षात कशा पद्धतीनं नोट डाऊन करायचं. आता ऍक्च्युली काय 35 पुरुष आपण काढत बसणार नाही, पण आपल्याला तेवढं इमॅजिन करून जमलं पाहिजे की कसं सोडवायचं आहे ते. आलेत लक्षात कसं घ्यायचं आहे. चला नेक्स्ट बघा आता काय दिलेला आहे तो. एका 13वा एका रांगेत रोहनच्या डावीकडे 17 व उजवीकडे 23 मुले उभी आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या सोहमचा क्रमांक कितवा असेल. प्रश्न लक्षात आलाय काय दिलेला आहे तो. काय करायचंय तुम्हाला, एका रांगेत रोहनच्या डावीकडे 17 आहे, म्हणजेच रोहनला आपण इथं ठेवूयात. इकडे 17 झाले डावीकडे, उजवीकडे किती आहेत 23 आहे बरोबर. मग एकूण मोजा ना किती झाले ते. 17 हा एक 18 झाला बरोबर आहे. 18 आणि वरचे 23, अगोदर 17 आणि 23चा हिशोब करू. 17 आणि 3 20 20 आणि 20 40 आणि 1 41 झाली का सगळी मिळून यांची बेरीज. 17 अधिक रोहन आणि अधिक 23 करूया, म्हणजे 41 झाली सगळ्या रांगेतली मुलं. तर मध्यभागी उभी असलेल्या सोहमचा क्रमांक किती असेल. ठीक आहे, रांगेत मुलं किती आहेत 41 आहे. मग 41च्या निम्मत तर आपण करू शकत नाही. मग आपण काय करतो त्यातनं 20, म्हणजे इकडं 20 घ्या इकडं 20 घ्या, 40 झाले. आणि मध्ये बरोबर किती असणार आहे 21वा बरोबर. इकडं 20 झाले ना, डाव्या बाजूला 20 उजव्या बाजूला 20 म्हणजे 40 झाले. आणि मधला जो आहे त्याचं नाव कोण आहे तर सोहम आहे. म्हणजे सोहमचा नंबर कितवा येणार तर ह्याच्यामध्ये काय चाललंय, मध्यभागी उभा असलेल्या सोहमचा क्रमांक कितवा असणार आहे तर कितवा येईल तर 21वा. आलेत लक्षात. कारण बघा आता 41 मुलं आहेत, म्हणजे इकडं किती झाली, इकडं 20 झाली, हा इथला येणार 21 आणि इकडं 30 झाली. म्हणजेच ही सगळी मिळून किती होणार तर ह्यांची सगळ्यांची बेरीज 41. म्हणून हा 21वा कोण आहे तर सोहम. आलेत लक्षात कसं घ्यायचं होतं, काय करायचं होतं ते. सोहमचा नंबर आहे बरं का हा, सोहमचा क्रमांक आहे 21वा. नाहीतर 21वा मुलं ऍड करून 20 आणि 40 आणि 60 61 होऊन जातील नाही. आलेत लक्षात कसं घ्यायचं की इकडं 20 झाले इकडं 20 झाले आणि मधला एक सोहम झाला, त्याच्यामुळे सोहमचा क्रमांक कितवा आला तर 21वा आलेला आहे. कळालेत कसं सोडवायचं आहे ते. घ्या व्यवस्थित नोट डाऊन करून, दिसतंय ना. चला अजून अशाच एक्झाम्पलचा भरपूर सारा प्रॅक्टिस करा. खूप चांगले मार्क्स मिळू द्या. चांगला अभ्यास केला असला की वर्षभर मिळणारच ना, त्यात काही शंकाच नाहीये. लक्षात आलेत की तो आहे सोहमचा क्रमांक वगैरे नीट सोडवा.
कळालेली असावीत एक्झाम्पल्स. असं छान पद्धतीनं प्रॅक्टिस करा. अजूनही तुम्ही स्वतःच एक्झाम्पल सॉल्व करायला घ्या. नुसतं वाचता आलं म्हणजे आकलन होत नाही. हे बऱ्याच वेळा मी विधान सारखं सांगत असता, कारण वाचता तर सगळ्यांनाच येतं, पण त्या प्रश्नाचं आकलन होणं हे एक्झामला खूप गरजेचं असतं आणि माइंड तुमचं अलर्ट असणं खूप गरजेचं आहे. जरासुद्धा चलविचल होऊन चालणार नाही. आता मगाशीच बघा एक्झाम्पलमध्ये कशी गफलत झाली होती. मीच लिहिताना बघा 7 पुरुष केले होते आणि 7 35, तर आन्सर चुकलंच असतं ना, कारण प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष सांगितलं होतं आणि मी चुकून तिथं 7 घेतलं होतं, बरोबर का नाही. मग ते चुकलंच असतं ना एक्झाम्पल. जर आपण हे करत गेलो असतो तरी चुकतच होतं, कारण ते 35 आणि 5च आपण मोजले असते आणि बरोबर मग 40 टिक केलं असतं. पण नाही, परत प्रश्न वाचल्यावर लक्षात आलं की प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष आहेत, त्याच्यामुळे ते 35 झाले आणि मग त्याच्यासाठी 35 तर 35 भागिले 5 केल्यावर ते 7 आलं. किंवा 7 भागिले वगैरे असल्या कशाला ट्रिक्स वापरायच्या. सिम्पल ह्यानं जावं ना, ह्याला ट्रिक्सची नाही गरज पडत. कुठले फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवणार ना, नको आहे तसं. व्यावहारिकदृष्ट्या आपण लक्षात ठेवायचं. असा प्रश्न आला की अशा पद्धतीनं आपण त्याला टॅकल करणं गरजेचं राहील. चला नेक्स्ट 14वा बघूयात. समजलेत सगळे. चला बोर्डवरचं इरेज करते, नेक्स्ट बघूयात. वाचा 14वा प्रश्न काय दिलाय बघा बोर्डवरती. 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 100 मीटर अंतरापर्यंत पेरूची झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली? हा, काय कळालं मला सांग. कसं ह्याच्यामध्ये बसवणार. आधी 5 झाडं म्हणजे 100 मीटर आहे, म्हणजे आधी 5 झाडं आपण जर काढून घेतली तर नाही 5 मीटर म्हणलं म्हणजे 500 झालं ना. 500 मीटर झालं. मग 500 मीटर म्हणजे 500 मीटर कसं होईल. 5000 मीटर नाही, पण 5 मीटर म्हणजे 5च होणार ग. 5 मीटर म्हणजे 500 होण्याचा काही संबंध नाही बाळा रे. ऐक काय करायचंय बघा. 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 100 मीटर अंतरापर्यंत पेरूची झाडे लावली. एक काम करायचं असली गणित सोडवताना त्यांनी 100 मीटर अंतरावर म्हणले की नाही, तर आपण काय करायचं, एक छोटं घ्यायचं, एक 10 मीटरवर किंवा 20 मीटरवर. समज आपण 10 मीटर समजून जाऊया. 10 मीटरवर आपल्याला काय करायचे, पेरूची झाडं किती अंतरावर आहे, 5 मीटर अंतरावर याप्रमाणे लावायचंय. समज आपण मीटर अंतर किती घेतलंय, 10 मीटर. 10 मीटरवर किती ह्याचे लावायचे, 5 मीटर अंतरावर, बरोबर का. 5 मीटर अंतरावर पेरूची झाडे, बरोबर का. हे फक्त समजायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्या 100 पर्यंत कसं पोहोचायचं याकरिता काय करूया. पहिलं 5 मीटर किती एक झाड लावलं का. परत इथं दुसरं म्हणजे हे 5 मीटर झालं का, एवढं हे 5 झालं का, आणि ते अजून एक झाड लावल्यावर 5 झालं. 5 मीटर. मग मला सांग काय झालं ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण 10 मीटर अंतर घेतलं त्यावेळी आपण 3 झाडं लावली, बरोबर का. तर मग 100 मीटर अंतर घेतल्यावर किती झाडं लावायला लागतील. 100 नाही, 10 मीटर घेतल्यावर 3 झाडं लागली ना. तर मग 100 मीटर अंतर घेतल्यावर किती लावायला लागतील. एवढा विचार 21. का तर ते किती झाले होते 100 आणि 5 म्हणजे 20 100 आणि प्रत्येकाला काय होतंय 1 न वाढतंय ग. ज्यावेळी आपण 5 मीटर घेतलं की नाही, तर त्यावेळी इथं 1 लावलं, हे दुसरं आणि हे तिसरं. म्हणजे ज्यावेळेस आपण 10 मीटर अंतर घेऊ तेव्हा किती न झाड वाढणार आहे, 1 न. आता समज आपण 15 मीटर घेतलं तर झाडं किती झाली सांग. 4 झाली. म्हणजे परत इथं 5 मीटर म्हणजे 5 मीटरचे 5 10 15 झाडं 4. आता इथं परत किती झाले, 5 असतात ना, मग 10चा वर्ग 100. नाही त्याचा काही संबंध नाही बाळा. कन्सेप्ट नीट डोक्यात ठेव. 100 आणि वर्ग असलं म्हणत बसायचं नाही. प्रत्येक एक्झाम्पलचं लॉजिक वेगळं असते, ते नीट बघ ना. काय केलं होतं ही तू गोष्ट समजावून काय घे ना. 100 मीटर आपल्याला बोर्डवर काढणं शक्य आहे का, नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगते की पहिल्यांदा छोट्या संख्येचं बघा ना. ज्यावेळी आपण 20 मीटर घेतलं तर 20 मीटर म्हणजे किती भाग पडले त्याचे, 5 बरोबर का. हे 5 झाडं लावली का, 4 भागाने 5 होणार बाळा. 1 5, हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा. मग हे 20 मीटर वर झालं. 20 मीटर म्हणल्यानंतर किती 5चे 4 भाग आणि झाडं किती झाली 5. म्हणजे किती न वाढलं, 1 न वाढलं.
म्हणजेच काय केलं आपण 20 इथं? अधिक 1 हा 100ला कितीने भागलं आपण एवढं जमतंय की आता 100 म्हणजे 100ला कितीने भागायचं 5 पाच. 5 दुनी 10 आणि वरचं शून्य आलं बरोबर का 20 हा. 5 100 हा म्हणजे हे आता एवढं कळतंय त्यामुळे मी काही पुढचं करत बसत नाही 20 आलं का मग 20 झाले का ते आणि एक झाड एक्स्ट्राच करायचं पार्ट किती आले 100ला आपण 5 न भागल्यावर भाग म्हणजे किती पहिले आले? झाड धरत नाही आपण ना हा. पहिल्यापासून नंतर 5 मीटर असं लागणार झाड हा, त्यामुळं म्हणून ते पहिलं झाड मिळवायचं हा पहिलं झाड मिळवायचं म्हणून काय करायचं 20 अधिक 1 किती आलं तर 21 पहिलं झाड मिळवायचं हे विसरायचं नाही कळालं का आता हो हा म्हणजे आलेल्या ह्याला 100 मीटर वर सांगितलं होतं 5 याप्रमाणे म्हणून 100ला 5 न भागायचं आणि पहिलं झाड त्याच्यामध्ये मिळवायचं म्हणून झाडं किती झाली एकूण तयार 21 ऑप्शन नंबर किती आहे बघा बरं 21 तिसरा हा आले का लक्षात हो चला नेक्स्ट सांगा आता पुढचं वाचा रस्त्याच्या कडेने हा. 5 मीटर 5 मीटर वर एक. 5 मीटर वर एक याप्रमाणे हा. 15 अशोकाची हा झाडे लावली तर हा. पहिल्या व शेवटच्या झाडामधील अंतर किती तर पहिल्या व शेवटच्या झाडामधील अंतर किती हा सांग आता काय करायचं रस्त्याच्या कडेने 5 मीटर अंतरावर बरोबर आहे का समज येऊ ते एक झाड लावलं हा लावला परत पुन्हा इथे बरोबर का मग इथं कितीच अंतर झालं हे 5 मीटर झालं का हा हे 2 झाडं झाली परत पुन्हा 5 मीटर ही परत 3 झाडं झाली का हा आपल्याला किती झाडं लावायची ती 15. 15 मग लावली. 1 2 3 झाली 4 चार. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 झाली का बघ बरं 15 झाडं झाली का आता पुढं काय सांगितलंय तर पहिल्या व शेवटच्या झाडामधील अंतर किती असणार आहे पहिल्याला 5 5 हा आता बरोबर तिथं आहे, पण पाच. 5 हा पहिल्या झाडापासून ते शेवटच्या झाडामधलं अंतर किती येणार आहे असं विचारलंय सगळीकडे लिहून घे 5 5 हा हे इथं 5 हे 5 5 5 5 5 5 हे पण 5 5 5 आलं 5 आलं 5 आणि 5 हे किती झाले 5 बघ बरं 1 2 3 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 बरोबर का मग त्यांनी काय विचारलंय पहिल्या व शेवटच्या झाडामधील अंतर किती मग किती येणार 14 झालं हा 80 80 कसं 14 85 येतं 14 85 कसं असेल बाळा पाडा म्हण 14 असं का 28 हा 14 56 14 75 हा म्हणून 14 गुणिले 5 करायचं बरोबर आलेलं 70 मीटर आलं का लक्षात मग ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं झाड धरायला लागत होतं इथं पहिलं झाड येतच नाही कारण त्याच्यानंतर सुरुवात झाली ना 5 मीटरची आलं का लक्षात एकूण झाड आपली 15 झाली आणि गुणाकार मात्र कितीचा करावा लागला 14चा कारण एक झाड हे त्यातलं धरायचं नाही कारण हे सुरुवातीच पहिल्यात आपल्याला एक झाड धरायचं त्यामुळं नाही डोकं शांत ठेवून मग असली गणित सोडवायचे काय सांगितलंय काय नाही ते आलं का लक्षात नाहीतर असं आकृती हा आलं हा. ते अधिक 5 नको का मिळवायला कशाला 5 म्हणजे आपण नुसतं अरे बाळा ही बघ नाही तिथलं 5 हे 5 हे 5 आणि आधी कुठं 5 मिळवणार अजून हा मग पहिलं झाड हेच आहे ना आपलं मग ह्या झाडापासून ते आपल्याला कुठपर्यंत ह्या झाडापर्यंत अंतर होतं ना मग आपण हे 5 5 5 मिळवले ना ते 14 गुणिले 5 झालं आलं का लक्षात 14 45 70 मीटर म्हणजे ऑप्शन किती वाय येणार आहे दुसरा कळालंय का हो चला घ्या नोट डाऊन करून व्यवस्थित आणि समज मी असं दिलं होतं 10 मीटरचं परत मी 20 याचं काढलेलं आहे तर ते सुद्धा लक्षात ठेव 10 मीटरचं पटकन लक्षात आलं नाही म्हणून मी 20 मीटरवर 20 मीटर अंतरावर 5 मीटर अंतरावर म्हणजे टोटल 20 मीटर घ्यायचं आहे याप्रमाणे 5 मीटरवर हे समजावून दिलेलं आहे आलं लक्षात अगोदर छोटे ह्यांचं बघायचं आणि परत मोठ्याचं काढायचं डायरेक्ट असं लक्षात येत नाही काय आले का लक्षात आता हो चला घ्या नोट डाऊन करून आपटा बॉटल सांडलं पाणी असं तिथलं कापड आणून टाका त्याच्यावर तिथे खिडकीत आहे कापड खिडकीत आहे उठ 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 पटकन ते कापड आणून टाका त्याच्यावर
झालंय. झाले. आता तरी बॉटल बाजूला ठेवा. टोपण लावा व्यवस्थित. टोपण लावा व्यवस्थित त्याला. चला घेऊया का नेक्स्ट एक्झाम्पल. कळालंय का असल्या प्रकारचं कसं सोडवायचं ते. अगोदर छोट्या ह्याचं घेऊन बघायचं हवं तर, आणि त्यानंतर मोठ्या ह्याचं बघितलं तरी चालू शकते. वाचा 16 प्रश्न काय लिहिलाय वाचा. शाळेच्या परिसरामध्ये 5 मीटर अंतरावर याप्रमाणे 110 मीटर अंतरावर आंब्याची झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली? 110 मीटर अंतरावर आंब्याची झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली? बोला काय करायला पाहिजे सांगा. 5 मीटर अंतरावर एक लावतो. हा, बरोबर का? म्हणजे एक लक्षात तुम्ही ठेव. सांगितलं होतं की 110 भागिले 5 करायचं. हा, ऐक ना समजावून घे. 5 मीटर अंतरावर एक म्हणजे जेव्हा 5 मीटर होणार ना तेव्हा बाळा 2 झाड असणार आहे. हा, मग आता इथं किती दिले आपल्याला? 110 दिले. बरोबर का? हा, मग 110 ला काय करूयात? म्हणजे तुम्ही सांगितलं नाही का 110 भागिले 5 करायचं अधिक 1 हा, करायचं. 110 भागिले 5 किती आलं? 22. हा, बरोबर आहे. 22 5 110 करायला नको. 110 भागिले 5 म्हणजे किती आलं? 22 आलं. बरोबर का? आणि अधिक 1. हा, अधिक पहिलं एक. झाड आपण धरत नसतो ना त्याच्यामध्ये. हा, पण आता धरायचं कारण हे लॉजिक कळालंय का? 5 मीटर अंतरावर एक आहे ना त्याच्यामुळे ते धरायचं. म्हणून किती आलं? 22 अधिक 1 करायचं. आलेलं किती? 23. किती झाली झाडं एकूण? 23 झाडं लावतील. आले का लक्षात? हो. चला पुढचं सांगा. 17 वाज काय दिलंय? 10 मीटर अंतरावर एक विजेचा खांब लावले. तर पहिल्या हा, व 10व्या विजेच्या खांबापर्यंतचे अंतर किती? सांगा काय करायला पाहिजे. 10 मीटर अंतरावर एक लावलंय. बरोबर का? 10 मीटर अंतरावर म्हणजे समज घेऊ की या दोघांमधलं अंतर 10 मीटर झालं का? हा, परत पुन्हा तर 10व्या विजेच्या खांबापर्यंतचे अंतर किती असं दिलेलं आहे. परत हा दुसरा 3 4 5 6 7 8 9 आणि 10 झाले का? 10 खांब झाले का? मग काय इथं 10 आलं. परत इथं 10 10 हा 10 10. हा, बोला किती झाले मग हे? 3 आणि 3 6 हा. 7 8 9 10. 10 झाले का? हा, मग काय करायचं ला? 1 2 10 किती खांब झाले बघ? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 झाले की बाळा. 11 कशाला? 10 खांब पाहिजे होते ना आपल्याला. मग किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर का? हा, मग 9 झाले. तर 9 गुणिले काय करणार मग? 9 गुणिले 10. हा, बरोबर की 9 गुणिले 10 किती आलं? 90. म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या इथला आहे का? हा पहिला खांब होता का? हा, इथनं ते परत कुठल्या इथपर्यंतच्या खांबामधलं अंतर किती आलं? तर 9 आहे 90 मीटर. ऑप्शन क्रमांक किती वाई बघ? तिसरा. लक्षात आलं का? कसं विचारायचं की हा, बघा, आता तिथं 10 मीटर दिले तिथं आपण 20 मीटर पण देऊ शकतो. 20 मीटर त्यांनी दिलंय का? उदाहरणामध्ये किती अंतर तसं नाही, सांगितलंय? तसं लय घेऊ मोठं शकतो ते, उदाहरण घेऊ आलं तर शकतो. कसं करायचं? काय नाही, असंच करायचं सेम. कसं आकृती काढायची? हा, नाही तसं का? मग नाही करायचं. काय करायचं माहितीये का? 10 मीटर अंतरावर 10 थांबायचं का नाही तर 10 मग काय करायचं? वजा 1 करायचं. का? का म्हणजे पहिलं झाड ते डबलच ना ते. हा, म्हणून मग ते नाही धरायचं त्याच्यामध्ये. एकूण 10 वजा 1 9. 9 आणि 9 गुणिले 10 करून 90 करायचं. म्हणजे किती खांबापर्यंत विचारलंय ना त्याचं गुणवलंय ते करायचं. हा, तसं केलं तर चालते. हे मग अशा पद्धतीनं करून व्यवस्थित बघायचं म्हणजे ऑप्शन चुकायचा प्रश्न येत नाही. हा, ते नोट डाऊन करून घ्या. खांब कसं मी काढून दाखवलेले आहे, दोन्हीमधलं अंतर किती सांगितलेलं आहे ते पहिलं केअरफुली वाचा आणि मग ठरव काय करायचं ते. आलंय का लक्षात? सोडू आवर पटकन.
एवढंच लिहिलं. हा ते देखील. वाचा 18वा प्रश्न काय लिहिलाय वाचा. एका कार्यक्रमात हा लाल, पिवळा, हिरवा, निळा या रंगांच्या पताकाप्रमाणे एका रांगेत लावत गेल्यास 45वी पताका कोणत्या रंगाचे असेल? या रंगाच्या पताकाप्रमाणे एका रांगेत म्हणजे पहिल्यांदा कोणती पताका येणार सांग. लाल. कोणती? लाल. लाल. हा बर पहिल्यांदा लाल लावली. परत पिवळा लावली. हा पिवळा. परत कोणती लावायची? निळा. हं? लाल, पिवळा, हिरवा, निळा आहे बाळा. हिरवा. हिरवा. हा तो क्रम लक्षात ठेवायचा नाही. हिरवा. निळा. परत कोणते? निळा. आता मग मला सांग टोटल पताका किती झाल्या? 4 झाल्या. बरोबर आहे का? मग मला सांग याच्यावरनं काय काढायचं? 4 नंबरला जर ही आली तर 5 नंबरला कुठली येणार सांगा आता परत. लाल. हा परत 6 नंबरला, पिवळा. 7 नंबरला, हिरवा. 8 नंबरला. निळा. हा म्हणजे एक लक्षात ठेव. परत परत फिरून चौथ्या नंबरला म्हणजे 4 हे चौथ्या नंबरला निळा आला. हा. बरोबर का? ह्याचा 4 नंबर झाला. 8 नंबरला कोणती येणार? 8 नंबरला तो लाल. 8 नंबरला पण तोच येणार. बरोबर आहे का? 4, 8. हा परत 12 नंबरला, 12च्या 16ला पण तोच. हा 16ला. बरोबर. हा परत 4 पंचे 20. हा. 4 सत्ते 24. हा 28. हा 4 7 28. हा 4 8 32. हा 4 9 36. हा 4 10 40. हा ह्याच्यावरती जर आता 40 झालं पण तिथे काय लावलं? 41 नाही 44. हा 44 पण इतकं झालं. मग 45 आली कोणती? लाल. हा लाल. आलं का लक्षात? त्याच्यामुळे भागायचं नाही बाळा असलं काही लक्षात ठेवायचं नाही. कारण 44 आली कोणती आली तर निळा आला ना आणि म्हणून 45वा परत फिरून कोणता येणार? 45वा पताका लाल येणार. आलं का लक्षात? हे भागाकार वगैरे असलं काही लक्षात ठेवायचं नाही. ते गरज नाही बाळा. कारण एक्झाम्पल समजावून घेऊन सोडवायचं. काय सांगते नाही परत ह्याला भागा त्याच्यात काय आलं जरा असं मग वेगळा आला का नाही प्रश्न तर तुम्हाला सुटणार नाही. त्याच्यापेक्षा तुला आकलन होऊ दे की बाबाने कसं दिलंय काय करायला लागतंय ह्याचं. आलं का लक्षात? आता 4चा पाडा का म्हटलं कळालं का आपण? कारण कायम करत 4ची जी पट असणार का नाही त्या पट्टीमध्ये तेच येणार ना. हो. कळाले का? आणि बाळा हे तिकडे बघ 3च्या जर पट्टीत केलं असतं तरी चाललं असतं ते. नाही पण 3 परत 3 जायची असं तुला करायला लागलं असतं. असू दे काही गरज नाही. आले का लक्षात? हो. सुरुवात जमीन का कसं काढायचं होतं ते. हो. जरा ठीक आहे. त्याच्यामुळे ते तसलं ह्याला हे करायचं नाही. भाग वगैरे लावू का हे करू का कशाला सांग बरं बाळा. समजावून घेतलं तरी पटकन लक्षात येऊ शकतंय ना हे. चव्वेचाळीसावा निळा म्हणून मग हे कितवा आला तर 45वा लाल येणार. लिहून झालं की सांगा मला. आलंय लक्षात? चला वाचा 19वा काय लिहिलाय बघा बरं. एका बागेत अनुक्रमे आंबा, काजू, केळी, फणस व पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास 45व्या स्थानी कोणते झाड येईल? बोला काय मग काय तुला समजलं सांग त्यातलं कशी झाडं लावूयात आपण. आंबा. पहिल्यांदा आंबा घेणार. हा पुढं काजू, हा केळी, हा फणस, हा पेरू. फणस आणि परत कोणताही पेरू. पेरू. किती झाडं झाली बघ बरं. 5 झाली. मग ते हा. पेरूचं स्थान येणार 5वं. हा 5वं बरोबर आहे. हा आणि तिथे 5 लिहा. हे तर 5 लिहिते. हा 5वा आला. हा 5 10 हा 5 10 15 हा. 20 हा. 25 हा. 30 35 आणि 45. हा. 40 आणि हा. परत 45 म्हणजेच कोण येणार? पेरू. हा 45व्या स्थानावर कोण येणार तर पेरू. सिंपल. आलं लक्षात? मग उगाच तू म्हणत होती ना मग अशी भागाकार करू का गुणाकार काय गरज आहे का सांग बरं. काय तर गरज आहे का? अजिबात नाहीये. त्याच्यामुळे 45व्या स्थानावर कोणतं येणार तर पेरू हे फिक्स. आलं का लक्षात? हो. कळाले का? हो.
चला घ्या आता नोटा करून. कसं ते कळालं ना? कुठल्या पण स्थानावरचं विचारलं तर अशा पद्धतीनं करायचं, त्याच्या पट्टीत पुढे जायचं, म्हणजे तेच झाड परत कायम त्या पट्टीमध्येच असणार आहे. पट तेवढा बाळा पटपट पाठ असायला पाहिजेत बघ. कळालं का पाड्यांचं महत्व? चला 20वा प्रश्न वाचा, काय दिलाय बघा बरं. हजेरी पत्रकावर हा, देवाणगीचा वरून 9वा क्रमांक आहे बरं. व सुहाणीचा शेवटून हा. 12वा क्रमांक आहे. हा. दोघींच्या मध्ये आठ मुलींची हा, नावे आहेत. हा. तर रांगेतील मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा? बोला काय करणार सांग मला. आधी 12 म्हणजे हिचा नंबर 9, हा, पुण्याचा तर देवाणगीचा 9वा, हा, तिचे 9 हा. अधिक अधिक काय करायचं? 12 सुहाणी 12 वाली. सुहाणीचा शेवटून 12वा. हा, मग 21 मुली झाल्या या. हा 21 मुली बरोबर आहे. हा, आणि त्या 8 मध्ये त्यांच्या दोघींचे म्हणजे अधिक 8 मध्ये 8. हा म्हणजे टोटल किती आल्या? 20 29 कारण की तिच्या 8 12 12 8 20 आणि 20 आणि 9 29 आल्या. मग प्रश्न काय विचारलाय? मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक कितवा येणार मग? 15वा. हा, कारण 14 इकडं 14 तिकडे सोडणार, म्हणजे क्रमांक कितवा येणार तर 15वा. बरोबर का? आले का लक्षात? किती येणार त्याच्यातलं? 29. 14 इकडे टोटल मुली झाल्या किती वर्गामध्ये? 29. मग 29 मधल्या इकडे 14 सोडणार, इकडे 14 सोडणार, म्हणजे आणि मग तिथला कितवा येणार तर मध्यभागी बरोबर 15वा असणार आहे. आले लक्षात कुठला पर्याय बरोबर आहे ते? चला नेक्स्ट वाचा, काय लिहिलंय बघा बरं. इंग्रजी मुळाक्षरे उलट क्रमाने लिहिल्यावर हा. 14व्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? हा, बोला काय करणार सांगा मला फक्त. आता इंग्रजी मुळाक्षरे लिहिली पाहिजे. हा, सोडवणार का? चला या सोडवा. या की आता काय उलट क्रमाने येतंय, सांगायला येतंय म्हटल्यावर लिहायला काही प्रॉब्लेम आहे ना? चला कळालंय तर लिहायला काय हरकत नाही. सोडवा काय म्हणजे काय लिहायचं? बघा ना, तुम्हाला काय कळालंय तो प्रश्न सोडवायचा ना. काय कळालंय तुला? काय कळालंय? पुढे येऊन लिह इकडं. हा इंग्रजी मुळाक्षरे लिहा की. मग काय कर, कशी लिहिणार ती लिहि ना तिथं. AIE हा नाही ABCD. हा हो ना. मग पहिला ये येणार बाळा उलट क्रमाने लिहिल्यावर. तसं नाही, नंतर खंड मोजणार. ते हा बरं ठीक आहे. मग लई वेळ जाणार बाळा तसा.
म्हणजे झेड असं लिहिलं ना. हा बर हा 14व्या म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 अक्षर यम. हा. अक्षराच्या डावीकडे हा. डावी म्हणजे इकडं अय 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 डावी ती उलट क्रमाने लिहिणार होतो ना आपण मग. हा कोणतं अक्षर येणार मग? टी 14वं अक्षर कोणतं आलं पाठीमागून? यम. हा आणि त्याच्या तिसरं कोणतं आलं? डावीकडे म्हटल्यानंतर सरळ सांगितलं असतं तर 1 2 हा इथं आता उलट्या क्रमाने सांगितलं म्हटल्यानंतर तिथं शिजाकडे जी डावीकडे आहे ती उलटी जाणार उजवीकडे. हा. आणि शिजा उजवी आहे ती इकडे डावी. हा बरोबर. मग लिहायला येतंय खरं परीक्षेला ओळखायला आलं पाहिजे की नाही पटकन उजवी कोणती डावी कोणती कळाले का? पी हा लिहून टाका उत्तर तिथं पी. इथं हा लिहा आणि गोल करा म्हणजे लक्षात येतंय त्याच्या. आले का लक्षात? हो 20वा प्रश्न कळाला होता? हो. बर आले लक्षात? हो नक्की आहे? हो. चला बसा. नोट डाऊन करून घ्या आता पटकन. देख नोट डाऊन करून घ्या. घ्या 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 पटकन. आता जमतील रांगेतील स्थान यावरचे. हो आता रांगेतील स्थानावरचे एक 20 किंवा 30 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे म्हणजे टॉपिक परफेक्ट होऊन जातोय. ठीक आहे. आता इथं 20 झाले तुम्ही एक 20 सोडवा म्हणजे परफेक्ट होत आहेत. सोडवणार का? हो. चला थांबूया.